नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7। मी अनुराग नंदकिशोर शिंदे। वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे। अकोला जिल्ह्यातील अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील वाई फाट्याजवळ नाकाबंदी करताना बुधवारी एका व्यक्तीला 4 चाकी वाहनाने जनावरांची वाहतूक करताना पकडण्यात आले। पंचांच्या समक्ष त्यास अटक करून 2,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कार्यवाही अकोट ग्रामीण पोलिसांनी केलेली असून अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली, एक इसम MH02CE 3061 क्रमांकाच्या वाहनात गोवंशाची कत्तली करण्यासाठी अवैध वाहतूक करीत आहे अशी माहिती मिळाली। या माहितीवरून पोलिसांनी अंजनगाव रोडवरील वाई फाटाजवळ नाकाबंदी केली। यावेळी आरोपी मोहम्मद तौफिक मोहम्मद याकूब, वय वर्ष 25, राहणं काळगव्हाण, तालुका अंजनगाव, जिल्हा अमरावती, यास त्याच्या गाडीतून एक गाय आणि एक वासरूची सुटका करण्यात आली। तसेच पोलिसांनी वाहनासह एकूण 2,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला। या कार्यवाहीमुळे अवैध जनावर तस्करांमध्ये दहशतीचे वातावरण आहे। ही कार्यवाही अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनगरे, पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल गोपाल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल नितीन तेलगोटे यांनी केली। अकोला बुलढाणावरून सचिन पाटील यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर।